मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। तर नोव्हेंबरचा हप्ता जो वितरण आहे तो थांबला आहे का, किंवा नोव्हेंबरचे हप्त्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये का जमा झाले नाहीत, ई-केवायसी झाली आहे तरी सुद्धा आमच्या खात्यामध्ये हे पैसे का येत नाहीत, त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत आमचे पैसे आले पण नोव्हेंबरचा हप्ता का थांबवला आहे, म्हणजे आम्ही अपात्र झालो आहोत का, अशा बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तर फक्त 3 रुपये जमा झाले आहेत। तर हे नक्की कशाचा प्रॉब्लेम असणार आहे, अशा लाडक्या बहिणी सतत विचारत आहेत। व 31 तारखेला नोव्हेंबरचा हप्त्याचं जो वितरण आहे, म्हणजेच काय डिसेंबरच्या 31 तारखेला वितरण सुरू झालं। एकतर पूर्ण नोव्हेंबरचा महिना संपला, डिसेंबरचा महिना संपला, शेवटच्या दिवशी वितरण सुरू झालं। लाखो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे अद्यापही जमा झाले नाहीत। 1 व 2 तारखेला खूप कमी प्रमाणात हे पैशांचं वितरण झालेलं आहे व लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत ते आता टेन्शनमध्ये आहेत। म्हणजे माझ्या जवळच्या मैत्रिणी असू द्या किंवा आपले इंस्टाग्राम फॅमिली असू द्या, यूट्यूब फॅमिली असू द्या, इतके मेसेज येत आहेत की आमचे पैसे का जमा होत नाहीत। तर बरं ठीक आहे, तर त्यातले 30 ते 40% लाडक्या बहिणी अशाही आहेत की ज्या पूर्णपणे पात्र आहात, ज्यांचे बँक सेटिंग असू द्या, आधार लिंकिंग असू द्या, हे सर्व कामे झालेले आहेत तरीसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत। नक्की काय चालू आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो नोव्हेंबरचा हप्ता आहे आता बंद झालेला आहे का, अशा सुद्धा लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, कारण महिला नाराज झालेल्या आहेत। नोव्हेंबरचा हप्ता पूर्णपणे फसला आहे आपण म्हणू शकतो, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत पूर्णपणे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत। याआधी असं कधीही झालं नाही, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण सुरू झाल्यानंतर 3 दिवसांमध्ये सर्व ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात। लाखो महिला अजूनही प्रतीक्षेत आहेत। DBT वितरण आहे तरीसुद्धा या अडचणी होत आहेत। DBT म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तुमच्या खात्यामध्ये डायरेक्टली आधेमध्ये कुठेही न थांबता तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात। तर लाडकी बहीण नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण थांबलं आहे का, तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, 31 तारखेला 1 तारखेला व 2 तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते। तर आज सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। ई-केवायसी साठी जे काही बघा, ई-केवायसी तुम्ही चुकली आहे नाही चुकली आहे तरीसुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। आपण त्याबद्दल पोल घेतला होता, त्याच्यानंतर आपल्याला खूप सारे मेसेजसुद्धा आले होते की लाडक्या बहिणीची की आम्ही केवायसी केली आहे, आमची कोणतीही केवायसी चुकली नव्हती तरीसुद्धा आमचे पैसे आले आहेत, किंवा आमची केवायसी चुकली होती तरीसुद्धा पैसे जमा झाले आहेत। तर लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका। तर काही महिलांच्या खात्यामध्ये फक्त 3 रुपये सुद्धा जमा झाले आहेत। हे कोणते टेक्निकल इश्यू आहे हे आपल्यालाही कळत नाही आहे, कारण का तर सरकारने याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे आहे। ॲट अ टाइम 2 योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती DBT मार्फत 31 व 1 तारखेला, त्यामुळे हा टेक्निकल इश्यू आला आहे का, काही बँकेचं सर्व्हरचं प्रॉब्लेम आहे का, कारण महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे प्रत्येक वेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आकडा सांगतात की ज्यामध्ये इतक्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत, पात्र लाभार्थी महिला आहेत, हे सुद्धा ते माहिती सांगतात। परंतु आता महिला व बालविकास विभागाकडून कोणतीही अपडेट आली नाही। तर लाडक्या बहिणींनी नक्की काय समजायचं आहे हा सुद्धा प्रश्न उपस्थित राहिला आहे। तर लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, उद्यापासून म्हणजे सोमवारपासून परत एकदा वितरण सुरू होणार आहे। सरकारकडे एकच विनंती की ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, जे आत्तापर्यंत पैसे मिळत होते आता त्यांचे पैसे थांबवू नका, कारण सरकारवर विश्वास ठेवून लाडक्या बहिणी ते पुढे जात आहात। कारण बऱ्याच लाडक्या बहिणींनी त्या 1500 रुपयावरती बिझनेस सुरू केला आहे, घराचा खर्च असू द्या, जे काही नियोजन आहे ते पूर्ण केलेलं आहे। त्यामुळे सरकारला एकच विनंती की लाडक्या बहिणीचे हे पैसे बंद करू नका। ई-केवायसीचं तर गोंधळ झालेलंच आहे, म्हणजेच काय 3 ते 4 दिवस शेवटचे लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट होती ती पूर्णपणे बंद होती, OTPचा प्रॉब्लेम होता, त्यानंतर पेज नॉट फाउंड असे एरर येत होते। त्यामुळे अजून एकदा आम्हाला ई-केवायसी करण्यासाठी संधी द्यावी, मुदतवाढ द्यावी, हे नक्कीच सरकारकडे एक विनंती आहे। त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून, आपले फेसबुक पेज असू द्या, इंस्टाग्राम असू द्या किंवा यूट्यूब चॅनल असू द्या, त्याच्या माध्यमातून आपण नेहमीच आवाज उठवत आहोत की आपल्या लाडक्या बहिणींसाठी हे नक्कीच महत्त्वाचं आहे, आम्हाला अजून एक संधी दिली पाहिजे आहे। कारण अंगणवाडी सेविकाताईसुद्धा कागदपत्रे जमा करून घेत नव्हते, त्यानंतर कागदपत्रांसाठी वेळ लागतो, त्यानंतर जे सर्व्हरचे प्रॉब्लेम आहेत, ऑनलाईन इश्यू आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी नक्कीच मुदतवाढ दिली पाहिजे आहे। नोव्हेंबरचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होईल ही अपेक्षा आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा सांगा की तुमचे पैसे जमा झाले आहेत का नाही, तुमची ई-केवायसी पूर्ण झाली होती का नाही, किंवा तुमची ई-केवायसी पूर्ण न होता सुद्धा तुम्हाला हप्ता आला असेल तर नक्कीच कमेंट करून। तर महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करायचं आहे व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।